योद्धा न्यूज मराठी। वडगाव घेणनच्या 14 वर्षांखालील मुलींचा कबड्डीत ऐतिहासिक पराक्रम। राज्याच्या अंतिम फेरीत धडक। तिघींची महाराष्ट्र संघात निवड। वडगाव घेणंद विशेष प्रतिनिधी। खेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात वडगाव घेणनच्या 14 वर्षांखालील अंडर 14 मुलींच्या कबड्डी संघाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून या संघाने तालुक्याचा दबदबा निर्माण केला असून संघातील इशिका बौले, आराध्या दौंडकर आणि ज्ञानेश्वरी बौले या 3 खेळाडूंची अधिकृतरित्या महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झाली आहे। सांघिक एकजुटीचे मोठे यश। ही निवड केवळ 3 खेळाडूंची नसून संपूर्ण संघाच्या सांघिक मेहनतीचे आणि त्यागाचे फळ आहे। प्रत्यक्ष खेळाडूंचे योगदान। मैदानात उतरलेल्या प्रत्येक मुलीने चढाया, उत्कृष्ट पकडी आणि आक्रमक बचावाच्या जोरावर सामने जिंकून दिले। राखीव खेळाडूंची मोलाची साथ। राखीव बाकावर बसलेल्या खेळाडूंनी प्रत्येक क्षणी आपल्या मैत्रिणींचा आत्मविश्वास वाढवत संघभावनेचे उत्तम उदाहरण दाखवले। गाव, शाळा आणि पालकांचा भक्कम आधार। वडगाव घेणंद गाव आणि स्थानिक शाळेने खेळाडूंना दिलेला पाठिंबा या यशात महत्त्वपूर्ण ठरला आहे। क्रीडा साहित्य व सुविधा। ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन मुलींना आवश्यक स्पोर्ट्स किट, शूज आणि व्यायामाचे आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले। पारंपरिक प्रोत्साहन। गावात दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भरवल्या जाणाऱ्या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून प्रत्येक घराने नेहमीच क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे। मार्गदर्शन। शाळेतील शिक्षक, मार्गदर्शक प्रशिक्षक आणि पालकांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे ग्रामीण भागातील मुलींनी राज्य पातळीवर हे उत्तुंग यश संपादन केले। ग्रामीण मातीतील या खेळाडूंनी घेतलेली ही भरारी संपूर्ण खेड तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरली असून सर्व स्तरातून खेळाडू व मार्गदर्शकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।